मीरा रोडमध्ये घुमला मराठीचा आवाज। मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने मराठी माणूस सहभागी। व्यापाऱ्यांच्या मोर्चाला मोर्चानंच उत्तर। मोर्चाला परवानगी नाकारण्यावरनं मुख्यमंत्र्यांची नाराजी। चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पोलीस महासंचालकांना आदेश। सूत्रांची माहिती। मराठी भाषिकांच्या मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांची हजेरी, पण आंदोलकांकडून सरनाईक गो बॅकच्या घोषणा। सरनाईकांचा आंदोलनातनं काढता पाय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता। मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या पक्षानं गिरणी कामगारांच्या मोर्चाला दिला पाठिंबा। उद्या उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होणार। विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीचं सरन्यायाधीश भूषण गवईंना पत्र। सरकारला 7 महिने उलटले तरी विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय होत नसल्यानं मवियाकडनं सरन्यायाधीशांना साकडं। विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेला न घेतल्यानं विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन। जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं। भाजप आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक। दुचाकीस्वार नितीन शेळकेचा मृत्यू। सुपा पोलीस स्थानकात सागर धसच्या विरोधात गुन्ह्याची नोंद। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा विधिमंडळात सत्कार। 13 कोटी जनतेच्या वतीनं गवईंचा सत्कार होत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान। तर विधिमंडळातील सत्काराला अनन्यसाधारण महत्त्व असल्याची सरन्यायाधीशांची प्रतिक्रिया। आईचा निष्काळजीपणा बेतला चिमुकलीच्या जीवावर। छोटी मुलगी घराच्या खिडकीतनं पडता पडता वाचली। पुण्याच्या कोथरूड परिसरातली धक्कादायक घटना। अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्यानं मुंबईतील सीए राजलीला मोरे यांची आत्महत्या। 3 कोटी आणि लक्झरी गाडीची केलेली मागणी। गुन्हा दाखल, तपास सुरू। आणि गडचिरोलीच्या दुर्गम भागात मुसळधार पावसाचा फटका। नदी नाल्यांना पूर आल्यानं 17 मार्ग बंद। अनेक गावांचा संपर्क तुटला।